नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निकालाच्या आदल्या दिवशी, मतमोजणीच्या आदल्या दिवशी मला खूप एन्झायटी होती, अतिउत्सुकता होती, अस्वस्थता होती आणि त्यामुळे खूप रात्री पहाटेपर्यंत झोप लागली नव्हती. आणि तरी सकाळी 8 वाजता उठून बसलो. त्यामुळे झोप खराब झाली आणि व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. एक तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या आजारी असता, अशा वेळेला मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की तो आजार अंगावर येतो. तसाच 4 जूनला हा निकालांचा जो सगळा भडीमार होत होता तो खूप अंगावर आला. व्हर्टिगोचा इतका त्रास झाला की डोळे उघडे ठेवणं अशक्य झालं होतं. तरी डोळे मिटून टी व्हीवरचे आवाज सगळे ऐकत होतो आणि म्हणूनच उठून बसण्याची ताकद नव्हती. आत्तासुद्धा अजून त्यातून बाहेर पडलं असं मी म्हणणार नाही. डोळे उघडे ठेवणं थोडं त्रासदायक होतं आहे. पण इतके दिवस, जवळजवळ 1.5-2 वर्ष तरी या निवडणुकीच्या निमित्ताने मी विश्लेषण करत आलो आणि अनेकांना ते आवडत होतं. या पार्श्वभूमीवर त्याच निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आपले अंदाज फसले म्हणून भाऊ फरारी झाला असं अनेकांना वाटलं असणं स्वाभाविक आहे. मी त्यांना चूक म्हणणार नाही, पण आयुष्यात योगायोग असतात. यापूर्वी 2014 आणि 2019च्या वेळेला मी जे अंदाज व्यक्त केले होते ते बरोबर ठरले, हा पण योगायोग होता. यावेळचा अंदाज चुकला, हा सुद्धा योगायोग होता आणि तो बरोबर ठरला तरी योगायोग असता. एकूण परिस्थिती, वेगवेगळे पक्ष, त्यांची ताकद, तेव्हाचं राजकारण, घडामोडी या सगळ्या हिशोबात घेऊन एक अंदाज बांधलेला असतो आणि तो चुकीचा ठरला तर चुकीचा ठरला. चूक झाली हे मान्य करण्यात मला कधीही कमीपणा वाटत नाही. मग ती चूक लहान असो की मोठी असो. मी या सगळ्या निवडणुकीचे जे अंदाज व्यक्त केलेले होते ते संपूर्णपणे चुकीचे ठरले आणि फक्त मीच नव्हे तर जवळपास सगळ्यांचे एक्झिट पोल चुकीचे ठरले. आणि ते स्वाभाविक आहे. शेवटी अंदाज एक्झिट पोल असो किंवा ओपिनियन पोल असो, हे त्या विशिष्ट शास्त्रानुसार किंवा राजकारणाचा, समाजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांनी मांडलेले अंदाज असतात. ते विधिलिखित नसतं की असंच घडेल. त्यामुळे माझंही चुकलं. अगदी गणितंसुद्धा चुकत असतात. एवढी सगळी गणितं करून जे अवकाशयान हजारो लाखो किलोमीटर दूर पाठवण्यात आलं, अशा अवकाशयानाचा अपघात होऊन कल्पना चावला हिचासुद्धा मृत्यू झाला. तीसुद्धा चूक होती. तर मग आम्ही ह्या क्षुल्लक चुका केल्या असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे परफेक्ट काही नसतं. चुकलं हे मान्य करायला पाहिजे. पण चूक झाली तर आपली झाली आहे. पण आपण ज्यांच्यावर विश्वासून ही चूक केली ते चुकले हे सुद्धा सत्य असतं. सचिन तेंडुलकर असो, महेंद्रसिंग धोनी असो, विराट कोहली असो, सुनील गावस्कर असो, यासारखे फलंदाज किंवा अतिशय वेगवान यशस्वी गोलंदाज हे सुद्धा अनेक सामन्यांमध्ये अपयशी ठरतात. तसंच आमचंही आहे. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळं झालं का? अनेक लोक, मी सुद्धा विचलित झालो. मी ज्याच्यावर एक्झिट पोलच्या बाबतीत विश्वास ठेवतो असा इंडिया टुडेवर दिसणारा ॲक्सिस माय इंडियाच्या एजन्सीचा प्रमुख प्रदीप गुप्ता, तर त्याचे अंदाज चुकले म्हणून लाईव्ह कॅमेरावर, चॅनेलवर ढसाढसा रडला. कारण त्याला प्रामाणिकपणे वाटत होतं ते त्याने सांगितलं आणि त्याच्यावर तो भाजपचा दलाल असल्याचा आरोप झाला म्हणून त्याला रडू आलं की आपण जे प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यावर जेव्हा हेत्वारोप होतात तेव्हा माणसाला राग येतो. मी सुद्धा वेगळा नाही, मी माणूस आहे शेवटी. आणि म्हणूनच
मी एवढं पुस्तक लिहून जो अंदाज व्यक्त केला होता तो आकड्यांच्या बाबतीत चुकला असेल तरी जे तर्कशास्त्र किंवा ज्या लॉजिकच्या आधारे मी हा अंदाज व्यक्त केला, पुस्तक लिहिलं अख्खं, तो तर्क चुकलेला नाही मित्रांनो. जेव्हा मी त्या अस्वस्थतेतून बाहेर पडलो आणि त्या निकालांचा विचार करायला लागलो, ते निकाल, त्यातले आकडे, त्यामागची कारणमीमांसा समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझा मूळ तर्क यावेळे 18व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकातला जो तर्क होता तो अजिबात चुकलेला नाही. किंबहुना हा तर्क मी सोडून जवळपास कोणीही केला नाही. ऑगस्टमध्ये 8-9 महिन्यापूर्वी मिरजला आम्हा सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी वगैरे लोकांचा जो यूट्यूबर्सचा प्रोग्रॅम झाला होता संवादाचा आणि मुलाखतीचा, त्यामध्ये मी 325 ते 350 जागा एकटा भाजप मिळवू शकतो हा अंदाज व्यक्त केला होता. आणि त्यानंतर अनेकांच्या आग्रहाखातर परत एकदा पुस्तक लिहिण्याचा उद्योग केला. आणि पुस्तक काय लिहायचं, आणि मी जेव्हा त्या परिस्थितीचा राजकीय अभ्यास करत होतो, गेल्या 10 वर्षाच्या मोदी युगाचा अभ्यास करत होतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की 18व्या लोकसभेची निवडणूक ही प्रत्यक्षात निवडणूक आहे असं वाटतच नाही. कारण एका बाजूला विखुरलेले लहान मोठे सगळे विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष, दुबळे पक्ष, आणि एका बाजूला समर्थ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा बनलेला भारतीय जनता पक्ष, यांच्यातल्या लढाईची जेव्हा मी कल्पना केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की समोरचे लढण्याच्या परिस्थितीत नाही आहेत. आरोड्या वगैरे ठोकणं, डरकाळ्या ठोकणं ठीक आहे, पण प्रत्यक्ष लढाई करण्याच्या स्थितीत जर कोणी नसेल तर हे लढणार काय. आणि म्हणून मी म्हटलं की यांच्याशी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी लढण्याची गरजही नाही आहे. इतकी ही निवडणूक सोपी आहे, आणि ती होती निवडणूक सोपी. खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष आणि निवडणुकीच्या लढतीमध्ये नव्हता, आपण जिंकलो आहोत या समजुतीमध्ये होता. आणि तीच समजूत माझीसुद्धा होती, हे मी नाकारणार नाही. आणि त्यामुळे 18व्या लोकसभेची निवडणूक म्हणजे अश्वमेध 2024 अशा शीर्षकाचं पुस्तक मी लिहिलं. ते हजारोच्या संख्येने विकलं पण गेलं, लोकांनी वाचलं, लोकांना आवडलं. पण मुद्दा असा असतो की अश्वमेध म्हणजे काय असतं. अश्वमेधाचा घोडा सोडला जातो, लढाई नसते. ज्याला लढायचं आहे त्याने तो घोडा अडवायचा आणि घोडा सोडणाऱ्या, चक्रवर्ती होऊ बघणाऱ्या राजाशी लढाई करायची, त्याला परास्त करायचं, पराभूत करायचं, अडवायचं. आणि आपण सगळं बघितलं तर 2024ची लोकसभा निवडणुकीची लढाई ही जवळपास अश्वमेधाच्या यज्ञासारखीच होती. मोदींना अडवायचं. भाषा काय होती बघा. मोदींना, भारतीय जनता पक्षाला 200च्या आसपास अडवायचं, 220वर अडवायचं, 180वर अडवायचं, 250पर्यंत अडवायचं. अडवायचं हा शब्द वारंवार वापरला गेला. एखाद दुसरा हिंदी अँकर बोलायचा सुद्धा, मोदी का अश्वमेध कौन रोकेगा वगैरे. म्हणजे अश्वमेध ही कल्पना बरोबर होती. आणि तो जर बहुमताचा घोडा अडवला गेला असेल, भाजपचं बहुमत हुकलेलं असेल, 282 आणि 303 अशा 2 निवडणुका जिंकणारा भाजप हा 240वर येऊन अडकला असेल आणि बहुमताला आणखीन 30-35 जागा कमी पडल्या असतील, तर अश्वमेधाचा घोडा रोखला गेलेला आहे, अडवला गेलेला आहे.
आणि याचा अर्थच तो घोडा ज्यांनी अडवलाय त्यांच्याबरोबर आता घोडा सोडणाऱ्या राजाला आपण चक्रवर्ती आहोत हे सिद्ध करण्यासाठी लढाई करणं अपरिहार्य होणार आहे. यस मित्रांनो, 2014 आणि 2019 स्पष्ट बहुमत असल्यामुळे पंतप्रधान झालेले मोदी आणि सरकार बनवणारा भारतीय जनता पक्ष यांना निर्विवाद बहुमतामुळे सरकार चालवणं अजिबात अडचणीचं नव्हतं. कारण स्वतःचं बहुमत होतं. मित्रपक्षांवर परावलंबी राहण्याची गरज नव्हती. आता ती गरज निर्माण झालेली आहे. कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील तरी त्यांच्या गाठीशी एकपक्षीय बहुमत नाही आहे. त्यांना जे पक्ष सोबत घ्यायला लागतील म्हणजे कोण नितीश कुमार असतील किंवा तुमचे चंद्रबाबू नायडू असतील, एकनाथ शिंदे, चिराग पासवान असे जे मित्रपक्षांचे नेते आहेत त्यांना सांभाळून भारत सरकार देशाचा कारभार मोदींना चालवावा लागणार आहे. आणि ती प्रत्यक्षातली लढाई आहे. एका बाजूला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणारे पक्ष, त्यांचे नेते आणि समोरच्या बाजूला सरकार पाडायला टपलेले आणि शक्ती वाढलेले विरोधी पक्ष हे रणकंदन असणार आहेत. अश्वमेधाचा घोडा अडवला गेलाय म्हणजेच 2018ची लोकसभा निवडणूक हा साक्षात अश्वमेध आहे. ही माझी कल्पना 100% बरोबर ठरली आहे. पण तो घोडा कोणी अडवायच्या परिस्थितीत नाही किंवा अडवू पण शकणार नाही असा जो मी दावा केला होता तो चुकीचा ठरला. कारण दुबळे असतील, छोटे असतील, प्रादेशिक असतील या पक्षांनी तो घोडा अडवलेला आहे. काँग्रेसने 52 पासून 99-98 पर्यंत मजल मारली आहे. भले 100 गाठली नसेल पण मागल्या 2 निवडणुकीत विरोधी पक्ष नेता हे पद मिळवण्यासाठी, दर्जा मिळवण्यासाठी ज्या 55 जागा लागतात त्यासुद्धा नसलेल्या काँग्रेस पक्षाने जवळजवळ दुपटीने जागा वाढवून घेतल्यात. तर भाजपची संख्या ही 20% घटलेली आहे. 303 वरून काय 240 पर्यंत आलेली आहे. समाजवादी पक्ष 37, ममता बॅनर्जी 30, काय तो 27-28, DMK हे तगडे 3 पक्ष लोकसभेत आता समोर आहेत. आणि हुलकावण्या देऊ शकणारे मित्रपक्ष सोबत आहेत. अशा वेळेला जे राजकीय रणकंदन माजणार आहे त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलं तरच नरेंद्र मोदी हे 21व्या शतकातले अश्वमेध यज्ञ पूर्ण करणारे चक्रवर्ती राजा होऊ शकतील, चक्रवर्ती सम्राट होऊ शकतील. मी कल्पनेत एक अश्वमेधी मांडली गोष्ट, पण वास्तवात ती उतरली ही वस्तुस्थिती आहे. तो अश्वमेध यज्ञ मोदी यशस्वीरित्या पार करू शकतात हा माझा अंदाज साफ चुकलेला आहे. पण अश्वमेधाचा घोडा अडवल्या गेल्यामुळे युद्ध होतं, युद्ध होऊ शकतं आणि युद्ध होणार. हे जे माझ्या संकल्पनेचा एक विस्तार आहे त्याचं प्रतिबिंब या निकालात पडलेलं आहे. माझा अपेक्षाभंग झाला, मी नाकारणार नाही. भाजपसारख्या सुसंघटित आणि लक्षवेधी असलेल्या पक्षाने इतका मार खाल्ला तर त्याची कारणमीमांसा या पुढल्या काळात त्या पक्षाला करावी लागेल. त्यांचे नेते करतीलच. पण पत्रकारांना, राजकीय अभ्यासकांना सुद्धा भाजपच्या या पराजयाची किंवा पदरी आलेल्या अपयशाची मीमांसा करावी लागणार आहे. कितीही आरोप झाले तरी आधीच्या 10 वर्षात UPAने जे सरकार चालवलं होतं त्याच्या 10, 15, 20 पटीने उत्तम सरकार मोदींनी चालवलं. लाभार्थी नावाचा एक जनसामान्यातला घटक निर्माण केला. तरीही त्यांना
कमी जागा मिळाल्या होत्या त्या टिकवता आल्या नसतील तर का टिकवता आल्या नाहीत? संविधान बदललं जाणार, हुकुमशाही येणार, लोकशाही गुंडाळून ठेवली जाणार, या आरोपामुळे मतदार विचलित झाला, हे सत्य आहे का? खुद्द BJPचेही लोक मान्य करतात. पण मी इतका झटपट या गोष्टी मान्य करत नाही. आलेल्या निकालांचे आकडे, त्यांची प्रादेशिकता, या सगळ्यांचा अभ्यास केल्यावर कुठल्या तरी निष्कर्षाप्रत येता येतं. कारण उत्तर प्रदेशसारखा अतिशय चांगलं सरकार योगींनी चालवलं, ज्यांच्याकडे देशाच्या इतर राज्यातले लोक भावी पंतप्रधान म्हणून बघायला लागलेत, तिथे भाजपने निम्म्यापेक्षा अधिक जागा गमावल्या. धक्का बसला तो उत्तर प्रदेशात बसला, बंगालमध्ये अपेक्षाभंग झाला आणि महाराष्ट्रात जबरदस्त तडाखा बसला. तर या सगळ्या गोष्टींचं अतिशय बारकाईने परिशीलन केलं पाहिजे, तरच या निवडणुकीच्या विश्लेषणाला हात घालता येईल. ते करायला वेळ लागणार आहे आणि थोडी तब्येत सावरेपर्यंत त्याला विलंब लागणार आहे, यात शंका नाही. पण माझा अंदाज चुकला हे कबूल करणं आवश्यक होतं. पण तो अंदाजच असतो आणि ज्यावेळेला तो व्यक्त केला जातो तेव्हाची परिस्थिती असते, त्यावर केला जातो आणि त्यामुळे परिस्थिती बदलली तर तो चुकण्याची शक्यता असते. विराट कोहली इतके रन्स करू शकतो, सचिन तेंडुलकर म्हणजे अमुक, हे जे असतं त्या सामन्यामध्ये त्या दिवशी ते तसे खेळले नाहीत, तर सगळे अंदाज बारगळतात. त्यापेक्षा ही परिस्थिती वेगळी नाही आहे. पण असो, झालं हे झालं. पण यामध्ये ज्या अनेक संभावना निर्माण होतात, अनेक शक्यता निर्माण होतात, त्यावर त्याचा भविष्यातल्या राजकारणावर आणि देशाच्या परिस्थितीवर फार मोठा प्रभाव पडणार असतो. म्हणून त्याचं विश्लेषण करत राहणं भाग आहे. एक गोष्ट या 2018च्या लोकसभा निवडणुकीने निर्विवादपणे सिद्ध केली की निवडणूक आयोग असो किंवा ज्याच्यावर मतदान केलं जातं ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM, याच्यावर विरोधकांनी व्यक्त केलेला संशय, केलेले आरोप धादांत बिनबुडाचे होते, हे निवडणूक आयोगाने आणि निकालांनी सिद्ध केलं. EVMमध्ये कसलंही गफलत होऊ शकत नाही, याच्यावर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झालं, जे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच करून टाकलेलं आहे. मतमोजणीच्या दिवसापर्यंत हेच विरोधक त्या EVM मशीनवर शंका घेत होते, निवडणूक आयोगावर बेताल आरोप करत होते. त्या सगळ्यांचं थोबाड फोडून काढणारे असे निकाल आहेत, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. भाजपचा पराभव झाला असेल, पण बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांचा सुद्धा त्यांच्या बौद्धिक पातळीवर किती दिवाळखोरी झालेली आहे, त्याचाही निकाल याच निकालातून आलेला आहे. कारण जसजसे आकडे समोर यायला लागले, अर्ध्यापेक्षा अधिक मतमोजणी झाली, भाजप 300च्या आत येऊन अडकला. त्यानंतर काय, मतमोजणी सुरू झाल्यानंतर दीड तासात सगळ्यांचा निवडणूक आयोग आणि EVM याच्यावरच्या आरोपाचं त्यांनाच विस्मरण झालं. आम्ही खोटे आरोप करत होतो याची ही मूक कबुली आहे, हे सुद्धा या 2018च्या लोकसभा निकालांचं एक वैशिष्ट्य मानता येईल. पण अर्थातच पुढल्या वेळेला असे आरोप होणार नाहीत याची कोणीही हमी देऊ शकत नाही. कारण मी हरलो म्हणजे व्यवस्था चुकीची, मी नापास झालो की परीक्षक चुकीचा, ही भूमिका ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यात सुधारणा होण्याची मला बिलकुल शक्यता दिसत नाही. पण हा विषय आटोपताना एक शक्यता परत एकदा भाकीत करून ठेवतो की लोकसभेचा हा लज्जास्पद पराभव मोदी, शहा किंवा भाजप दुर्लक्षित करून गप्प बसणारे नाहीत.
कारण प्रत्येक पराभवातून, प्रत्येक अपयशातून महत्त्वाचा धडा शिकून बाउन्स बॅक करणं, पुन्हा झेप घेणं, हा भारतीय जनता पक्षाच्या आजच्या नेतृत्वाचा स्वभाव आहे. आणि म्हणून हा विषय संपवताना माझा अंदाज चुकला, यापूर्वीचे अंदाजसुद्धा योगायोग होते हे मान्य करतो आणि थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.